देशात कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सरकारच्या एका निर्णयाने कांद्याचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे? सरकार कांद्यामुळे कशा प्रकारे अडचणीत आले? शेतकरी, निर्यातदार यांच्यावरती सरकारच्या निर्णयाचा काय परिणाम होणार? हे सर्व काही आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। केंद्र सरकारने 7 डिसेंबरला मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक करून कांदा निर्यातीवरती बंदी घातल्यानंतर बाजारात कांद्याचे भाव 2000 रुपयांपर्यंत पडले। बंदरावर आणि सीमांवर निर्यातीसाठी पाठवलेले कंटेनर्स अडकून पडले। तर जे देश भारतातून कांदा आयात करायचे तिथे कांद्याच्या किमती भडकल्यात। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे केवळ शेतकरीच नाही तर कांद्याची संपूर्ण पुरवठा साखळीच संकटात आली आहे। कांदा निर्यात बंदीनंतर बाजारात लगेच मोठी पडझड झाली। मागील 3 दिवसात वेगवेगळ्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव 1.5 ते 2000 रुपयांनी कमी झाले। शेतकऱ्यांना मागील काही आठवड्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा काहीसा अधिक भाव मिळत होता। यापूर्वी कांद्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच राहिल्याचे शेतकरी सांगत होते। यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे सरकारी साडेसाती लागलेली आहे। कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढताच केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावले होते। त्यानंतर निर्यात शुल्क काढून किमान निर्यात मूल्य म्हणजे एमईपी थेट प्रति टन $800 वर नेली। त्यामुळे निर्यातीवरती आधीच परिणाम झाला होता, पण निर्यात पूर्णपणे थांबली नव्हती। बांगलादेश, यूएई, श्रीलंका, दक्षिण आशियातील काही देशांना कांदा निर्यात सुरूच होती। आता सरसकट निर्यात बंदी करून सरकारने उरली सुरली कसर सुद्धा भरून काढली। सरकारने निर्यात बंदीचा अध्यादेश निघण्यापूर्वी निर्यातीसाठी लोड झालेल्या कांद्याला यातून वगळले आहे। म्हणजेच प्रत्यक्ष पाठवणीसाठी तयार कांदाच निर्यात करता येईल। निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या कांद्यावरती निर्यात बंदी लागू आहे। त्यामुळे निर्यातदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातीसाठी जवळपास 100 कंटेनर्स हे बंदरावर पोहोचलेली आहेत। प्रत्येक कंटेनर मध्ये जवळपास 29 टन कांदा आहे, तर 300 कंटेनर्स बंदराकडे निर्यातदारांनी पाठवली किंवा पाठवण्याच्या प्रक्रियेत आहेत। सध्या बंदरावरती अडकलेल्या कंटेनर्स मधील कांद्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। तसेच बांगलादेशच्या सीमेवरती सुद्धा जवळपास 200 कंटेनर्स अडकले आहेत। यापैकी काही कंटेनर्स ही रस्त्यातच होती। हे सगळे कंटेनर्स महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक मधील आहेत। हे कंटेनर्स माघारी बोलवण्याची वेळ निर्यातदारांवरती आलेली आहे। निर्यातीसाठी हा माल जास्त भावात घेतला आहे। आता हा माल देशातील बाजारात विकावा लागणार आहे, पण या बाजारात आता भावात क्विंटल मागे जवळपास 2000 रुपयांची घट झाली आहे। याचा मोठा फटका हा निर्यातदारांना बसणार आहे, असे नाशिक जिल्ह्यातील एका निर्यातदाराने सांगितले। निर्यात बंदीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील निर्यातदारांना बसलाय, कारण बांगलादेशच्या सीमेवरती नाशिक जिल्ह्यातील 80 कंटेनर्स अडकली आहेत, तर जेएनपीटी बंदरावरती 150 कंटेनर्स अडकले आहेत। या कांद्याच्या निर्यातदार आणि व्यापाऱ्यांना मोठा तोटा होणार आहे। त्यामुळे बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली। तसेच भारताकडून कांदा आयात करणाऱ्या बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि इतर देशांमध्ये भारताच्या कांदा निर्यात बंदीनंतर लगेचच भावात मोठी वाढ झाल्याचे वृत्त आहे। त्यामुळे भारतासोबतच्या व्यापार विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मालदीवमध्ये तर भाव 3 पट झाल्याच्या बातम्या तेथील मीडियामध्ये येत आहेत। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करताना देशातील टंचाई आणि भाववाढीचे कारण सांगितले, पण हे कारण लंगडे आहे, कारण देशात लाल कांद्याचे उत्पादन सुरू झाले होते। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल मधील कांदा हा बाजारात येत आहे। या मालाचे प्रमाण जास्त आहे, तसेच बाजारातील आवकही बऱ्यापैकी आहे। त्यामुळे मागील काही आठवड्यांमध्ये कांद्याचे भाव हे स्थिरावले होते। त्यामुळे सरकारने कोणत्या आधारावरती निर्यात बंदी केली असा प्रश्न शेतकऱ्यांसोबतच व्यापारी, निर्यातदार आणि अभ्यासकांना पडलाय। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव आता सुरू होत आहे, पण निर्यात बंदीचा परिणाम हा बाजारावरती काही दिवस नक्कीच जाणवेल। तसेच या निर्यात बंदीच्या फटक्यात व्यापारी आणि निर्यातदारांचे जे नुकसान झाले त्याचा अप्रत्यक्ष फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे, हे मात्र उघड आहे। एकंदरीत देशातील कांदा उत्पादनाचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की लाल कांदा उत्पादन घट आहे, पण केंद्र सरकारने लगेचच निर्यात बंदीसारखा निर्णय घ्यावा अशी परिस्थिती तर उद्भवली नव्हती। बाजारातील फंडामेंटल्स म्हणजेच मूलभूत घटक लक्षात घेता कांदा निर्यात बंदीनंतर बाजारात एवढी पडझड होणे अपेक्षित नव्हते, पण बाजारावरती मानसिक परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला। या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा विकताना सबुरीची भूमिका घेणे आवश्यक आहे। बाजार स्थिर होण्याची काही दिवस वाट पाहावी असा जाणकारांचा सल्ला आहे। मंडळी, देशातील सध्याची कांदा पिकाची परिस्थिती आणि सरकारचे धोरण यावर ॲग्रीकोलाने बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या जवळील मित्रांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ॲग्रीकोला शेतकऱ्यांसाठी आणि सामान्यांसाठी असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ सातत्याने बनवत आहे। त्यामुळे अशी महत्त्वाची माहिती मिस होऊ नये यासाठी ॲग्रीकोलाच्या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा।